स्वागत करीत आहोत। 2024च्या आठवडा लोकसभेच्या निमित्त बहुजी परिवर्तन आघाडीच्या वतीने आज आम्ही लोकसभा आणि कोल्हापूर येथील हातकणंगले लोकसभा अशा दोन लोकसभांमध्ये बहुजी परिवर्तन आघाडी पक्षाच्या वतीने उमेदवार जाहीर करीत आहोत। याच्यासाठी आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी पत्र परिषद घेऊन विनंती करीत आहोत। महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो पूर्वगामी विचारांचे अनेक पक्ष, अनेक प्रस्तावित पक्ष आहेत, परंतु या पक्षांनी आज आपण पाहिले की पूर्वगामी विचारांचे, आंबेडकरी विचारांचे दोन समाज मोठ्या संख्येने आहेत, परंतु बौद्ध आणि मातंग समाज याला एकही 48 जागांपैकी एकही जागेवर पुढे उमेदवारी दिली नसल्यामुळे सर्व या दोन्ही समाजामध्ये थोडंसं नैराश्याचे पण वातावरण आहे। गेली कित्येक वर्ष आम्ही आंबेडकरी चळवळीच्या याच्यावरती पुरोगामी विचारांच्या आधारावरती या जातीवादी विचारांच्या सरकारच्या विरोधात, भांडवलशाहीच्या विरोधात आम्ही लढा देत आहोत, परंतु जो समाज आवाज उचलतोय तो समाज या व्यवस्थेच्या विरोधात सातत्याने लढे उभे करत असतो। त्या समाजाला डावलण्यात आल्यामुळं मातंग समाजातील अनेक सामाजिक संघटनांमध्ये, बहुजन समाजातील अनेक संघटनांमध्ये या विरोधात तीव्र निषेधाची भावना आहे। यामुळे सर्वांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की या लोकसभेस आपण बहुजी परिवर्तन आघाडी पक्षाच्या वतीने राजकीय भूमिका घेऊन ही लोकसभा लढवायची व या व्यवस्थेस आपली मतदानाची ताकद व विचारांची ताकद दाखवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवार देत आहोत। यामध्ये आमचे बहुजी कोल्हापूर येथे लक्ष्मण तात्या तांदळे यांची आम्ही या ठिकाणी उमेदवारी म्हणून नाव जाहीर करीत आहोत। आम्ही सर्व राजकीय दृष्ट्या तसं पाहायला गेलं तर आम्ही प्रथमच या राजकीय भूमिकेशी उतरत आहोत, परंतु तरी देखील सामाजिक चळवळीचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही हा लढा या ठिकाणी यशस्वी करू असं मला या ठिकाणी वाटते। आपल्यास काय प्रश्न असतात आपण विचारू शकतो। हो, परंतु 48 जागांमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी चाचपणी केल्यानंतर आम्हाला असं दिसलं आलं की त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते त्या ताकदीचे किंवा त्या याचे नाहीत, म्हणून आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी नाकारलेलं आहे। आता सध्या जे बाकीच्या जागा राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही लढण्याची आमची तयारी चालू आहे। बरेचसे उमेदवार इच्छुक झालेले, तरुण कार्यकर्ते इच्छुक आहेत, परंतु चाचपणी करून त्याची लढण्याची क्षमता आणि त्या ठिकाणी शेवटपर्यंत उभं राहण्याची क्षमता पाहूनच आम्ही निर्णय घेणार आहोत। थोडं गडबड झालं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। साधारण 15 तरी आहेत। 1-2 दिवसात आम्ही त्याही संदर्भात आम्ही निर्णय घेत आहोत। आमच्या दृष्टीने सध्या आम्ही लढणं फार महत्वाचं समजतोय, कारण प्रस्थापित जे पक्ष आहेत ते सर्व पक्ष आपली नाती गोती आणि त्यांच्या घरातील मंडळी याच्यामध्ये सगळे वेगळे आहेत। सामाजिक प्रश्न किंवा जनतेचे प्रश्नाकडे त्यांचं सध्या लक्ष नाही किंवा कुठली भूमिका त्यांची दिसून येत नाही। त्यामुळे आम्ही जनतेमध्ये जाऊन आम्ही हा विचार यशस्वी करू असं आम्हाला वाटतं।
काही ठिकाणी उमेदवार जोपर्यंत आम्हाला असं वाटत नाही की ते शेवटपर्यंत लढतील तोपर्यंत आम्ही काही ठिकाणी भूमिका घेतल्या नाही. हो, शेवटपर्यंत लढणार म्हणून आम्ही ते जे उमेदवार असतील ते शेवटपर्यंत लढले पाहिजे आणि आपली भूमिका त्यांनी काय ठेवली पाहिजे या दृष्टीने आमचं शेवटपर्यंत प्रयत्न राहील. आता पुण्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये टॅक्समध्ये घराच्या टॅक्समध्ये महानगरपालिकेने जवळपास 7% पर्यंत सूट दिली आहे, परंतु पुणे महानगरपालिकेने 1 रुपया सूट दिली नाही. म्हणजे त्यांनी जर 7% दिली तर आपल्याला 50% पण द्यायला काय हरकत होती, पण हा विषय कुणीच घेतला नाही. बरं, तिथे बीजेपीचं सरकार आहे, पुणे महानगरपालिकेतही बीजेपीचं सरकार आहे. मग मला असं म्हणायचं की जर आपल्या इथं एकच सरकार आहे, मुख्यमंत्री पण एकच आहे, मग हा भेदभाव का करताय? पुणेकरांनी 100% टॅक्स भरायचा, मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या घराला टॅक्स नाहीये, पुण्यामध्ये मात्र आपण टॅक्स भरतो तर याच्याकडून काय बोलतच नाही. अशा प्रश्नांपासून ते पुण्यामध्ये असलेले अगदी फक्त टॅक्सच नाही तर रस्त्याचे प्रश्न असतील, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालत असलेला भ्रष्टाचार असेल, याच्याकडून बोलायलाच तयार नाही. कारण असं झालंय की सत्ता आहे, त्या सत्तेमध्ये जी लोक आहेत तेच भ्रष्टाचार करतात आणि वरून सांगतात की आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करणार. अशा पद्धतीनं जे समाजाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न घेऊन मी या उमेदवारीमध्ये सामोरे जाणार. लवजी शक्ती सेना नाही तर लवजी परिवर्तन आघाडी पक्ष आहे. लवजी शक्ती सेना एक सामाजिक संघटना आहे. तर याच्यामध्ये शिक्षणासाठी म्हणून आपण सुरुवातीला आम्ही जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करणार आहोत की एक समान